गुड इव्हनिंग मुलांनो, तुम्हा सर्वांना. मी तुम्हाला फिजिक्स शिकवणार आहे. सायन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असे 3 पार्ट्स असतात. गेल्या वर्षी तुम्हाला शिकवलेलंच असेल ना ऑलरेडी. गेल्या वर्षी तुम्हाला फिजिक्स कोण शिकवत होतं? आठवते तुम्हाला मॅमचं नाव? फिजिक्स कोण शिकवलं तुम्हाला गेल्या वर्षी? बोला रे. बरं ठीक आहे, ज्यांनी कोणी शिकवलं असेल, मी ह्या वर्षी तुम्हाला फिजिक्स शिकवणार आहे आणि माझं नाव सुलक्षणा आहे. ठीक आहे, तर तुम्ही मला टीचर, सुलक्षणा मॅम, सुलक्षणा मिस जे पाहिजे ते बोलवू शकता, तुम्हाला जे चांगलं वाटेल. माझं नाव लक्षात ठेवायला थोडं कठीण आहे, पण हळूहळू रोज आपण भेटू तर तुमचं नाव पाठवून जाईल. ठीक आहे. आणि जी विद्यार्थी क्लासमध्ये ऍक्टिव्हली प्रश्नांची उत्तरं देतील, माझ्याशी बोलतील मधून मधून, तर तुमची पण नावं मला पाठवून जातील. असं नाही की माझंच नाव तुम्हाला पाठवेल, तुमची पण नावं मला पाठवून जातील. ठीक आहे. आता तुम्ही 5च जण आहे, तर ना, तर आदम शेख म्हणून ज्याने जॉईन केले, बेटा हे तुझं स्वतःच नाव आहे ना? कारण काय काय मुलं पालकांच्या नावाने पण जॉईन होतात ना, ईमेल आयडी पालकांचं असतो तर. यस मॅम, माझंच नाव आहे. अच्छा, प्रेरणा हे तुझं स्वतःच नाव आहे बेटा? मॅम मी प्रेरणा आहे, कोऑर्डिनेटर म्हणून का सुरू केलं आहे. अच्छा अच्छा, ओके ओके. आपण भेटलेलो या अगोदर. ओके, येस 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 येस. ओके मॅम, ओके, थँक्यू सो मच मॅम. हर्षदा, हर्षदा बेटा तू स्वतः जॉईन केलेस? हर्षदा. आणि ते प्रसाद सिंग वसावे, प्रणव, प्रणव वसावे. प्रणव हे तुझं स्वतःच नाव आहे? नाही. तुझं नाव काय बेटा मग? स्नेहल. इनल नाव आहे तुझं? स्नेहल. स्नेहल, ओके. आदम इज हिअर, स्नेहल इज हिअर. आणि विद्या नाईक, विद्या ही तूच आहे? तुझं स्वतःच नाव आहे हे? विद्या, विद्या तू बोलू शकते बेटा? बरं ठीक आहे, चला मुलांनो, काही हरकत नाहीये. तर आता आपण क्लासला सुरुवात करूया. मी क्लास चालू करेल ह्याच्या आधी ना, मला तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मुलांना. मला सांगा, गती काय असते? एखादी वस्तू गतीमध्ये आहे किंवा नाही ते आपण कधी म्हणतो, त्याचं जरा सांगा तुम्ही. हे तुम्ही आधी केलेलं आहे, 6वी 7वीलाच गती काय असते आणि वेगवेगळ्या गतीचे प्रकार आपण केलेले होते. तर पटकन मला कोण सांगेल गती काय असते? सांगेल का मला कोणी गती काय असते? एखाद्या वस्तूला बल लावल्यास गती निर्माण होते. येस, बल लावल्यावर गती निर्माण होते वस्तूमध्ये. व्हेरी गुड. पण मग वस्तू गतिशील झाली की नाही झाली हे कसं कळणार? आता समजा भिंतीवर मी खूप बल लावलं, भिंत तर काय हालतच नाहीये. है ना, भिंत तर हलतच नाहीये, मग कसं करायचं? सांगा सांगा, लवकर सांगा मुलांना. बरं, काय हरकत नाही, मी सांगते. ही गोष्ट आता लक्षात ठेवा हा. मग त्याच्या आधी मी तुमच्या बरोबर एक स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन दिसते? व्हाईट स्क्रीन दिसते तुम्हाला? यस मॅम. यस मॅम. व्हेरी गुड. अच्छा, आता बघा काय आहे ना, समजा इथे इथे असं काहीतरी घर आहे.
हे आता ही मुलांना मी माऊसने ड्रॉ करते ना, तर एवढं काही खास दिसणार नाही. ठीक आहे, हे ते असं एक घर आहे आणि समजा इथे की नाही घराच्या बाहेर एक इथे अशी गोल ना ह्या बाजूला असं काहीतरी कार उभी केलेली. ठीक आहे, थांबा कारला ड्रॉ करते मी. ही थोडी फनी दिसेल पण समजून घ्या. समजा अशी काहीतरी गाडी आहे, एखादी कार ठेवलेली इथे. आता तुम्ही सकाळी बघितलं घरातून उठल्यावरती तर ही गाडी इथे होती आणि काही वेळानंतर बघितल्यावर ही गाडी जी आहे ती इथे आली. म्हणजे तुम्हाला कसं कळलं गाडी जी गेलेली आहे? तर घराच्या त्या कुठल्या दिशेला आधी होती आणि घराच्या आधी किती जवळ होती आणि मग नंतर किती लांब गेली. ह्याचा अर्थ काय? वस्तूने काय बदलली? जागा बदलली. सभोवतालच्या तुलनेमध्ये जागा बदलली, हो की नाही? कळतंय तुम्हाला मुलांनो? सभोवतालच्या तुलनेमध्ये जागा बदलली. आणि दुसरं, आता हे पण नीट ऐका. दुसरं, आता आपली पृथ्वी घ्या. पृथ्वी तुम्हाला माहितीये, पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते, सूर्याभोवती पण फिरते. आता रोज सकाळी आपल्याला, आज तुम्ही बघितलं सूर्य कुठून उगवतोय आणि त्याच वेळी उद्या सकाळी बघितलं तर तिथेच आपल्याला सूर्य दिसणार आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की गती झालीच नाही, है ना? आपल्याला माहिती की पृथ्वीने पूर्ण एक प्रदक्षिणा स्वतःभोवती पूर्ण केलेली आहे. तर म्हणजे काय? वस्तू ज्यावेळी सभोवतालच्या तुलनेत किंवा वेळेच्या तुलनेत, म्हणजे वेळ बदलल्यावर जागा बदलते, किंवा दोघांच्या तुलनेमध्ये ज्यावेळी वस्तूची जागा बदलते, नीट ऐका, वस्तू तिच्या सभोवतालच्या तुलनेत किंवा वेळेच्या तुलनेत किंवा दोघांच्या तुलनेत जागा बदलते, एका जागेपासून दुसऱ्या जागी जाते, त्याला आपण म्हणतो की वस्तू काय आहे? मग गतीमध्ये आहे, गतिशील आहे. कोण रिपीट करेल पटकन मी जे म्हटलं ते? मी जे म्हटलं ते पटकन कोण रिपीट करेल? मुलांनो, कोणी काहीच बोलत नाही. असं तर मग ना झोप येईल तुम्हाला सगळ्यांना, आपण असं क्लास केला तर. बोला बोला. अरे बरं, मी एक सांगते तुम्हाला, एक उदाहरण मी देते. आपण गतीचे जे प्रकार बघितलेले होते की नाही? चला, गतीचे प्रकार तरी सांगा, किती प्रकारची गती असते? एक उदाहरण मी देते. जसं आता वस्तू इथे आहे, सरळ रेषेमध्ये दुसरीकडे गेली, तर ह्या प्रकारच्या गतीला आपण काय म्हणतो? त्या प्रकारच्या वेग. गतीला, हा बोल बेटा, आदम बोल. वेग. वेग नाही रे, वेगवेगळं झालं, वेगवेगळी गोष्ट झाली. गतीचा प्रकार, गती एका सरळ रेषेमध्ये गेल्यावर तिला एक नाव होतं. जसं की वस्तू गोल गोल फिरत असेल तर त्या गतीला एक वेगळं नाव होतं. असं वेगवेगळे तुम्ही गतीचे प्रकार शिकलेला होतात. काय नाव आहेत त्यांची? बरं ठीक आहे, चला मी सांगते. एक रेषीय गती, बरोबर. वस्तू कशामध्ये आहे? सरळ एक रेषीय गतीमध्ये आहे. नंतर वस्तू जर गोल गोल फिरत असेल, असं गोलाकार रस्ता असेल आणि वस्तूने काय केलं, इथून जायला सुरुवात केली, गोल 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 फिरून ती समजा इथे आली, इकडून फिरून फिरून अशी, तर मग ह्या प्रकारच्या गतीला आपण काय म्हणतो? कोणती गती म्हणतो आपण ह्या प्रकारच्या गतीला? वर्तुळाकार गती. चल, आज ना मी तुम्हाला एक होमवर्क देते. आपल्या पुढच्या क्लासमध्ये बघू बरं कोण कोण तो होमवर्क करून घेते. सगळ्यांनी लिहून घ्या, होमवर्कचा प्रश्न लिहून घ्या. गती म्हणजे काय आणि गतीचे प्रकार लिहा.
गती म्हणजे काय? गतीचे प्रकार लिहा. पहिला प्रश्न, प्रश्न लिहिल्या मुलांनो? गती म्हणजे काय? गतीचे प्रकार लिहा. ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये एकरेषीय गती, वर्तुळाकार गती, आणखी पण जे पण तुम्हाला वेगवेगळे 5 प्रकार आहे टोटल, ते पाचीच्या पाची प्रकारांची नावं लिहायची आहेत. आणि कुठली गती कुठल्या प्रकारची आहे ते लिहिल्यावर त्याचे एक उदाहरण पण लिहायचंय. ठीक आहे. आता सरळ एकरेषीय गतीचं उदाहरण काय होईल? कोण सांगेल बर? वस्तू सरळ एका रेषेत चालली, त्याला म्हणतो आपण एकरेषीय गती. मग त्याचं उदाहरण काय होईल? काय असेल त्याचं उदाहरण? ही तरी बोला मुलांना. सगळेजण आज एवढे शांत का आहेत? आज आपला पहिलाच क्लास आहे. मला वाटलं खूप जण बडबड करतील, खूप एक्साइटमेंट असेल वर्गामध्ये. असं तर नाहीच आहे. आदम, तू सांग बेटा. एखादा चेंडू ढकलल्यामुळे. एखादा चेंडू ढकलल्यामुळे. कशामुळे? एखादा चेंडू ढकलल्यामुळे. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. चला, तर आज आपण मग कोणता धडा सुरू करणार आहोत? हे एवढं सगळं सांगितलं, धड्याचं नाव समजलंच असेल. कोणता धडा आहे तुमचा सायन्सचा? पहिला धडा सांगा बरं. सायन्सचा पहिला धडा कोणता आहे तुमचा? गतीचे नियम धडा आज आपण चालू करतोय. ठीक आहे. तर चला, गतीचे नियम. आता गतीचे नियम म्हणजे आता कसले नियम? आपण बघा, कुठे पण जातो, कुठे पण राहतो, प्रत्येक गोष्टीसाठी नियम असतात. शाळेमध्ये जाता, शाळेमध्ये काही नियम आहेत. वेळेवर पोहोचायचं, युनिफॉर्म घालायचा, है ना. त्याच्यानंतर घरी आपण राहतो, घरामध्ये पण नियम आहेत. मोठ्यांचा आदर करायचा, व्यवस्थित वागायचं, छान छान बोलायचं, है ना. घरामध्ये जरा कामामध्ये मदत करायची आई वडिलांना, अभ्यास चांगला करायचा. तर हे नियम कशासाठी असतात? आपली लाईफ एकदम अजून छान बनवण्यासाठी, एकमेकांबरोबर भांडण होऊ नये, दुसऱ्याला आपल्याकडून त्रास होऊ नये म्हणून. तर आपण जसं सजीव काही नियमांनी चालतो ना, तसं वस्तू ज्यावेळी गतिशील असते ना, ऑटोमॅटिकली तिचं पण काहीतरी नियमांचं ती पालन करत असते. आपल्या प्रकृतीमध्ये पण काही नियमांचं पालन केलं जातं. तर त्या नियमांना आपण शिकणार आहोत. आता त्या नियमांना शिकण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे. उदाहरणार्थ, आता बघा, आपण हा जो सायन्स विषय शिकतोय ना, हा सायन्स विषय आपला सगळ्याचा सगळा जर तुम्ही बघितलं ना, आपल्या प्रकृतीचा, नेचरचाच अभ्यास आहे. खास करून फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये आपण सगळंच्या सगळं आपले वेगवेगळे ऊर्जेचे प्रकार वापरतोय ना, जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत. कोणकोणते ऊर्जेचे प्रकार आहेत बरं? तर जसं की आता सूर्याकडून आपल्याला जी मिळते ती आहे सौर ऊर्जा. आता आपण जी प्रकाश, आता घरी लाईट चालू आहे, ती कोणती आहे? प्रकाश ऊर्जा. असे खूप सारे वेगवेगळे ऊर्जेचे प्रकार आहेत. एक दोन नावं तुम्ही पण सांगा बरं मला, सांगा लवकर. चला सांगा तुम्ही मला एक दोन अजून नावं. हो, नाही, काहीतरी बोला. आदम तूच बोल बेटा, बाकी कोण काय बोलतच नाही. ऍटलिस्ट तू तरी बोल, मला वाटेल कमीत कमी तू तरी छान ऐकतोय. हा, विजय पवार नावाने कोणीतरी जॉईन केले. बोल बेटा बोल, तुझं स्वतःच नाव विजय आहे का? आवाज नाही येते तुला. तू माझ्याशीच बोलतोय ना विजय? बघा, परत एकदा सांगते ती. तर सौर ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, आता मी जे बोलते तुम्हाला ऐकायला येते, ध्वनी ऊर्जा आहे, हवा, वायू ऊर्जा आहे.
पवन चक्की चालते ना आपल्या पवनवरती. तर असे खूप सारे ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपलं जे भौतिक शास्त्र आहे आपण सगळ्यांमध्ये ह्या प्रकारांचाच खरं तर अभ्यास करतोय. ठीक आहे. तर आता मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे मुलांना तुम्हाला. आपलं हे जे 9वीचं भौतिक शास्त्र आहे आणि 8वीचं जे भौतिक शास्त्र होतं खूप तफावत दिसणार आहे तुम्हाला. 9वीचं भौतिक शास्त्र जरा हायर लेवलचं असेल, थोडं अवघड असेल, थोडस लांब पण असेल, तर थोडस किचकट आहे. तर मी तुम्हाला घाबरवत अजिबात नाहीये, हे का आधीच सांगते. म्हणजे आधीपासूनच अगदी आज आपला जो हाच पहिला लेक्चर आहे तर पहिल्या तासापासूनच तुम्ही छानपैकी लक्ष देऊन समजून घ्यायचं. आणि मी जसं जसं सांगेल तसं तसं केलं की बघा तुम्हाला खूप छानच काय पैकीच्या पैकी पण मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. तर आता की नाही ज्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी नाहीयेत पण तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ह्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. मला सांगा तुम्ही आता सिंपल हा शब्द ऐकला असेल तर हात वर करा. भौतिक राशी. भौतिक राशी हा शब्द ऐकलाय तुम्ही कोणी तर हात वर करा. कोणीच नाही ऐकलाय हा शब्द? नो मॅम. नाही ऐकलंय. ठीक आहे. आता ना भौतिक राशी काय असते? भौतिक म्हणजे काय माहितीये तुम्हाला? भौतिक काय असते ते पण नाही माहिती. बघा आपण म्हणतो ना भोवतालच्या वस्तू. भौतिक म्हणजे मटेरियल, एखादी वस्तू, तर त्या वस्तूशी रिलेटेड जोडलेली राशी. आता भौतिक राशी म्हणजे काय माहितीये? ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्याला नाव दिलं भौतिक राशी. आता उदाहरणार्थ मी हे नीट ऐका. समजा मी आदमला सांगितलं की आदम बेटा दुकानात जा आणि 1 किलो बटाटे घेऊन ये. ठीक आहे. आता बटाट्यांना आपण कशामध्ये मोजलं? 1 किलो हे काय आहे बटाट्यांचं? बटाट्यांची लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे, काय आहे? 1 किलो बटाटे हे 1 किलो काय आहे? 1 किलोग्राम वजन. हा वजन. ऍक्च्युली वस्तुमान. वजन आणि वस्तुमान ना हे दोन वेगवेगळे असतात. हे पण तुम्हाला आता ह्या वर्षी समजेल. तर आपण साध्या रोजच्या भाषेमध्ये वजन म्हणतो, ह्याचं वजन किती, त्याचं वजन किती, पण ते खरं खरं वस्तुमान असतं. तर 1 किलोग्राम हे बटाट्यांचं काय आहे? वस्तुमान आहे. ठीक आहे. तर आता ही जी वस्तुमान मी म्हंटल तर हे वस्तुमान काय आहे? ही भौतिक राशी आहे. अशा अजून पण आपण काय 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 मोजतो जरा वस्तू नावं द्या बरं. दुसरं अजून एक मी सांगते मग अजून 2-3 उदाहरण तुम्ही द्या. जसं की आता तुम्ही ज्या घरामध्ये बसलाय त्या घराची जेवढं म्हणजे लांब असं असेल ना तेवढी त्याची लांबी असते. लांबी मग आपण कशा कशामध्ये मोजू शकतो? सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो, मीटर मध्ये मोजू शकतो, किलोमीटर मध्ये मोजू शकतो. तर लांबी ही पण एक भौतिक राशी आहे. वस्तुमान भौतिक राशी आहे, लांबी भौतिक राशी आहे, वजन भौतिक राशी आहे. अशा अजून कोणकोणत्या भौतिक राशी आहेत जरा मला सांगा. तुम्ही ह्या भौतिक राशी ऑलरेडी शिकलाय, गेल्या वर्षी पण शिकलाय, 6वी पासून गणितामध्ये शिकत आलाय. ज्या ज्या वस्तू राशींना आपण मोजू शकतो सांगा बरं. लवकर लवकर सांगा कुठकुठल्या राशी आपण मोजू शकतो. कोणत्या राशी मोजू शकतो मुलांनो? बर मी तुम्हाला क्लू देते. दूध आपण कशामध्ये मोजतो? दूध आपण कशामध्ये मोजतो? मिली. हा मिली. मिली मिली काय? मिली काय? पुढे काय? मिलीमीटर. अरे दूध आपण लिटर मध्ये मोजतो की नाही? लिटर किंवा मिली लिटर. मग लिटर हे काय आहे? दुधाचं काय येते? आकारमान आहे, वस्तुमान आहे, लांबी आहे दुधाची, रुंदी आहे, काय येते? वस्तुमान. नाही नाही दुधाचं वस्तुमान किलोग्राम मध्ये असणार ना. वस्तुमान असतं तर ग्राम किलोग्राम. आकारमान आहे ना त्याचं. आकारमान आहे ना ते दुधाचं लिटर.
तर बघा ह्या सगळ्या भौतिक राशी आहेत. तर पहिलं आपण काय घेतलं, जसं की वस्तुमान. दुधाचं काय घेतलं, आकारमान. तुमचा पहिला धडा कोणता होता गेल्या वर्षी सायन्सचा? विज्ञानाचा पहिला धडा कोणता होता, आठवतोय? बल, ही पण राशी, भौतिक राशी आहे. दाब, ही पण भौतिक राशी आहे. आपण जी वेळ मोजतो ती पण भौतिक राशी आहे. कळलं? भौतिक राशी कशाला म्हणतात? ज्या ज्या गोष्टी आपण मोजतो त्याला आपण भौतिक राशी म्हणतो. ठीक आहे. आणि हा भौतिक राशी ह्यांना मोजायची वेगवेगळी एककं असतात. आधी थांबा, भौतिक राशी आणि दुसऱ्या राशी जे मोजू नाही शकत. आता उदाहरणार्थ मी म्हंटल की ना आज पहिलाच आपला क्लास आहे. आज मी नवीन नवीन मुलांना भेटणार ज्यांना मी यापूर्वी कधी शिकवलेलं नाहीये, म्हणून की नाही मी खूप आनंदी आहे. आता मी असं म्हणू शकते का की वा आज मी ना 5 किलो आनंदी आहे, असं म्हणू शकते? माझा आनंद आपण मोजू शकतो का? ताप आल्यावर कसं आपण ताप मोजतो, थर्मामीटरने, तापमापीने, तसा आनंद मोजू शकतो का मुलांना? हो की नाही म्हणायचे फक्त? हा. तसं आता समजा कोणाला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, एखादा मुलगा दुःखी आहे, तू किती दुःखी आहे, कमी आहे दुःखी आहे, जास्त दुःखी आहे, हे मोजू शकतो का आपण? हा. काही राशी आपण मोजू शकतो, काही राशी आपण मोजू नाही शकत. तर मग ज्या राशी आपण मोजू शकतो आपण त्याला काय म्हणतो, भौतिक राशी. तर आता भौतिक राशी जे आपण मोजतो ना ते कशामध्ये मोजतो त्याला आपण म्हणतो त्या राशी मोजण्याचं एकक. आता उदाहरणार्थ पटकन एक तक्ता बनवते. बघा तुम्ही की नाही मुलांनो हे ऑलरेडी शिकलाय, पण तुम्हाला ना व्यवस्थित कशाला काय म्हणतात ते फक्त माहिती नव्हतं. ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन नाही राहणार. ठीक आहे. आता बघा इथे आपण घेऊया भौतिक राशीचं नाव. ठीक आहे. भौतिक राशी. आणि इथे आपण काय टाकणार आहे, भौतिक राशीचं एकक. आता हे जे एकक आहे हे एकक किती प्रकारचं असणार आहे ते आपण टाकूया. एकक तुम्ही शिकलाय. बलाचं एकक काय आहे रे? बल कशामध्ये मोजतो आपण? आता एकक जे आहेत आपले ते दोन प्रकारचे आहेत. एक SI पद्धतीचे, SI म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल, म्हणजे सगळ्या जगामध्ये जी पद्धत वापरली जाते, आणि दुसरी असते ती CGS पद्धत. ठीक आहे. आता जसे की उदाहरणार्थ आपण पहिली राशी घेऊया वस्तुमान. वस्तुमानाचे एकक आहे, वस्तुमान आपण वस्तुमानाला M चिन्हाने इंग्लिशमध्ये दर्शवतात. वस्तुमान M म्हणजे मास, त्याचं SI स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट म्हणजे एकक काय आहे, किलोग्राम, आणि CGS म्हणजे ग्रॅम मध्ये मोजतो. परत आता आपण आकारमान घेऊयात. आकारमानला इंग्रजीमध्ये व्हॉल्यूम म्हणतात. ठीक आहे. तर व्हॉल्यूम जे आहे, आकारमान जे आहे ते आपण SI पद्धतीमध्ये मोजतो लिटर मध्ये. किती लिटर दूध आहे म्हणतो ना. ठीक आहे. आणि इथे मग काय येणार, ML, मिलीलीटर येणार. तसं आता तिसरं मला सांगा मुलांनो, बल. बलाला आपण F ने दर्शवतो, म्हणजे बल म्हणजे फोर्स. तर बलाचं युनिट काय होतं, गेल्या वर्षी शिकलाय ना तुम्ही एकक. लवकर सांगा, बलाचं एकक काय असतं? बलाचं एकक काय आहे? चुकलं तरी चालेल मुलांनो, गेस तरी करा. न्यूटन होतं ना गेल्या वर्षी. तर बलाला आपण मग कशामध्ये मोजतो, न्यूटन मध्ये. N नाव दिलेलं गेल्या वर्षी आपण त्याला, आठवते? आणि इथे डाईन, CGS एकक.
तर आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो, मी अशा 3 भौतिक राशी दिलेल्या आहेत. ह्या तक्त्यामध्ये अजून 3 राशी तुम्ही ऍड करायचे. 3 मी दिलेत, 3 अजून तुम्ही ऍड करायचे. ठीक आहे. आणि तो तक्ता वहीमध्ये असं छान बनवून त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, मग मी ते चेक करेन. पटकन ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट कसा काढतात माहिती तुम्हाला? नसेल माहिती तर थांबा, मीच टाकेन तुमच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, मी स्क्रीनशॉट काढलेला आहे, मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकेल. सेम असं बनवून तुम्हाला काय करायचंय, तक्ता टाकायचं ग्रुपमध्ये. कळलं? होमवर्क काय कळला? पहिला होमवर्क पण काय दिलेला होता? भौतिक राशी म्हणजे सॉरी, गती म्हणजे काय? गतीचे प्रकार सांगा. गतीचे प्रकार उदाहरणासहित सांगा. ओके, तो पहिला प्रश्न होता. हा दुसरा, हा वाला होमवर्क आहे. ठीक आहे. तर आता हे समजल्यानंतर मुलांनो, आता आपण आपल्या धड्यावर येऊया. गती काय मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि गतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामधला ह्या धड्यामध्ये आपण फक्त एकच प्रकार खूप डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता कोणता प्रकार गतीचा ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, तर ते बघा, आधी जाणून घेऊया. तर इथे बघा, माझी आता ना पूर्ण स्क्रीन तुम्हाला दिसेल. हे दिसते तुम्हाला? हे आपण ऑलरेडी बघितलं. गती, कालांतराने वस्तूच्या स्थितीत सतत होणारा बदल. वेळ बदलली की वस्तूची जागा जी आहे ती बदलते. दिसते ना इथे मागे, इथे ट्रेन चालली, इथे गाडी चालली आहे. परत आता इथे गाडी थांबलेलीच आहे, पण मग त्याला काय म्हणतो आपण? तिची अवस्था स्थिर आहे. वस्तू स्थिर कधी म्हणतो? एखादी वस्तूची स्थिती जेव्हा तिच्या सभोवतालच्या परिस्थितीशी संबंधित स्थिती बदलत नाही, इथल्या इथेच थांबली ती, तर ह्याला आपण काय म्हणतो? वस्तू स्थिर आहे. ठीक आहे. आता पुढे हे तुमचं पुस्तक आहे. आता ह्याच्यामध्ये वस्तूची गती हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता हे जे टॉपिक आहे, विस्थापन आणि अंतर, ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण बघू शकता. आता नीट बघा मुलांना, जसं मी म्हटलं, ह्या धड्यामध्ये आपण फक्त आणि फक्त एकाच प्रकारच्या गतीचा अभ्यास करणार आहोत, ती म्हणजे एक रेषीय गती. याचा अर्थ काय? वस्तू जी आहे ती सरळ एका रेषेमध्ये चालली. आधी समजा वस्तू इथे होती, ह्या ए बिंदूवर होती, आता ती कुठे पोहोचली? बी बिंदूवर. आता मुलांनो नीट ऐका हा. समजा वस्तू इथून इथपर्यंत गेली, तर इथून इथपर्यंत गेल्यावरती हा जो तिचा रस्ता आहे, तो रस्त्याची ना लांबी आपण एक ती मोजायची जी टेप असते ना, ते घेऊन तिला मोजलं तर त्याला मग आपण काय म्हणतो? हे ए पासून बी पर्यंत आपण टेप घेऊन ती लांबी मोजली. समजा ती टेप घेऊन लांबी मोजली तर ती आहे 1 मीटर. तर हे 1 मीटर काय आहे? 1 मीटर काय आहे ते रस्त्याची लांबी म्हणजे? काय म्हणतो आपण त्याला? मुलांनो तुम्ही बोलला नाही तर मला कसं कळणार रे? हे आहे वस्तूने कापलेले अंतर. तर इथे अंतर किती आहे? अंतराला आपण एस ने
दर्शवतो, एस अक्षराने दर्शवतो आणि ते आहे इथे 1 मीटर. कळतंय? कळतंय की नाही? यस मॅम. हा. आता दुसरं उदाहरण नीट ऐका. समजा आता इथे बी पासून वस्तू इकडे कुठे तर गेली आणि इथे समजा हा सी बिंदू आहे आणि इथे समजा तिने 50 सेंटीमीटर अंतर कापलं बी पासून सी पर्यंत. आता वस्तूने कापलेलं अंतर किती असेल? पूर्ण यात्रेमध्ये किती अंतर कापलं ए पासून सी पर्यंत जाईपर्यंत? ए पासून सी जाईपर्यंत किती अंतर कापलं? 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर. मग किती टोटल अंतर कापलं तिने? एकूण अंतर किती कापलं? 1.5 सेंटीमीटर. व्हेरी गुड. सो 1.5 सेंटीमीटर. 1.5 सेंटीमीटर नाही, 1.5 मीटर. मीटर. हा, ठीक आहे. 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर असतं ना, तर 1 आणि अर्धा 1.5 मीटर. व्हेरी गुड. तर अंतर काय आहे कळलं तुम्हाला? तर हे असतं अंतर, म्हणजे वस्तूने एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत गेल्यावरती त्या रस्त्याचं माप, तिने जो रस्ता ओलांडला त्या रस्त्याचं माप किती, म्हणजेच अंतर. सिंपल. आता विस्थापन काय असतं मग मुलांना? आता समजा तुम्हाला की नाही इथून ए बिंदूपासून एक गाडी निघालेली होती, ती गाडी बी पर्यंत गेली, मग सी पर्यंत गेली. आता ना पटकन तुम्हाला त्या गाडीला जाऊन गाठायचंय आणि तुम्ही इथेच उभे आहात. कुठे? इथे ए बिंदूवरतीच तुम्ही उभे आहात. आता मला सांगा, तुम्हाला लवकरात लवकर त्या सी पर्यंत पोहोचायचंय, मग तुम्ही कुठला रस्ता घ्याल? हा सेम टू सेम ए पासून बी, बी पासून सी पर्यंत जाणार, की कुठला नवीन एखादा रस्ता पण शोधू शकता तुम्ही? कोणता रस्ता असू शकतो मग सांगा बरं? लवकरात लवकर पोहोचायचंय तर शॉर्टकट घ्यायचंय तुम्हाला, आता तो कोणता घेणार तुम्ही? एक रेषीय आहे मॅम. हा काय? ए पासून ते डायरेक्ट सी पर्यंत, बी ला गाठायचं नाही. अच्छा, व्हेरी गुड. ए पासून आपण डायरेक्ट सी पर्यंत. मग मी ए पासून सी पर्यंत असं पण जाऊ शकते, असं पण जाऊ शकते. कसं जाणार? एक रेषात, एक रेषे. व्हेरी गुड. एकाच रेषेमध्ये का जाणार बेटा? कारण आपलं अंतर कमी कमी असं होईल. हा, व्हेरी गुड. गणितामध्ये तुम्ही शिकलाय की नाही मुलांनो? 2 बिंदू मधलं सगळ्यात छोटं अंतर म्हणजे सरळ रेषा असते, है ना? वाकडी तिकडी रेषा ते जास्त अंतर कापते. मग हे आता इथे तुम्ही बघा, अंतर म्हणजे काय? वस्तूने खरं खरं कापलेलं अंतर. अंतर म्हणजे काय? वस्तूने खरं खरं कापलेलं जे आहे रस्त्याचं माप. पण विस्थापन काय? ती सुरुवातीला कुठे होती ना आत्ता कुठे होती, त्याच्या मधलं सरळ एका रेषेमधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो विस्थापन. काय म्हणतो? विस्थापन. विस्थापनाला पण आपण एस नेच दाखवतो, पण ह्याच्या डोक्यावर असा एक बाण असतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बार. आता का बरं ह्याच्या डोक्यावर बाण असतो, ह्याच्या का नाहीये? कारण अंतराला की नाही दिशा नसते, विस्थापनाला दिशा असते. दिशा असते म्हणजे काय? आता वस्तूने इथून चालू केलेलं ना, मग इथून ती आता इथपर्यंत गेली म्हणजे ह्या दिशेने गेली आहे ती, मग त्या दिशेने आपल्याला सरळ एका रेषेत जावं लागेल. काही काही भौतिक राशी की नाही मुलांनो, त्यांना ना दिशा द्यायची गरज नसते, पण काही काही भौतिक राशींना दिशा सांगितल्याशिवाय कळतच नाही नक्की काय बोलणं चाललंय. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण देते. आता जसं की बघा, नीट ऐका हा. समजा आता हा एक टेबल आहे. मी तुमच्या घरी आले आणि तुमच्या घरी असा की नाही एक टेबल आहे आणि आपण घरी किंवा तुमच्या शाळेत आले आणि आपण काय करतो ना, तुमचं घर किंवा तुमचा वर्ग एकदम छानपैकी व्यवस्थित सजवतोय. तर आता एक मिनिटात बाबा पाणी देणार कधी समजा आता ही आपली ना खोली आहे, ठीक आहे? हा तुमचा वर्ग आहे.
हा तुमचा वर्ग आहे, इथून तुम्ही वर्गामध्ये आतमध्ये जाता आणि इथे की नाही असा फळ आहे. ठीक आहे, हा इथे असा फळ आहे आणि इथे की नाही एक टेबल आहे आणि हा टेबल इथेच मध्ये कडे कुठेतरी ठेवलेला आहे आणि तो टेबल ना जड आहे, समजा आपण उचलू नाही शकत. मग आपण त्याला काय करू शकतो, उचलत नाही तर सरकवायचंय. मग आता ह्या टेबलाला मला की नाही इकडे आणायचंय मुलांना, बरोबर असं मध्यभागी. मग आता मी सांगितलं मुलांना 50 न्यूटन बल लावा, 50 न्यूटन बल लावायला सांगितलं. मग आता बल लावण्यासाठी दिशा महत्वाची की नाही, हो की नाही? समजा आता तुम्ही एका मुलाने इथून बल लावलं, इकडे इथून लावलं आणि इथून पण लावलं, चौघांनी 50-50 न्यूटन बल लावलं. काय होईल टेबलाचं, कुठल्या दिशेला हालेल रे तो? तो हाय तिथेच राहील, व्हेरी गुड. असं का होईल बर बेटा? कारण त्याला एकाच बाजूने ढकलावं लागल, दोन्ही बाजूने ढकलल्यावरती येतच राहील. हा, म्हणजे बल काय आहे, बलाला दिशेची गरज आहे की नाही, है ना? येस मॅम. बल राशीला दिशेची गरज आहे. तसंच विस्थापनाला पण दिशेची गरज आहे, की आपण ए पासून सुरू करून सीच्या दिशेमध्येच चालत चालत गेल्यावर मगच जाऊन ती कार आपल्याला इथे भेटेल ना. सी पासून उलटा आल्यावर ए वरती कार भेटेल का? दिशा नाही आहे. मॅम. सुरून कुठून केलं आणि थांबवलं कुठं. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण, ही दिशा असलेली राशी. समजा, नीट बघा आता, समजा तुमच्याकडे ही एक भिंत आहे. एक मिनिट, दिशा असलेली राशीचं अजून एक उदाहरण घेऊया आपण. एक तर बल झालं, दिशा नसलेल्या राशीचं उदाहरण घेऊया. मी जसं मगाशी सांगितलं आदमला, की आदम बेटा दुकानात जाऊन बटाटे. एक बटाटे आण. हा, आणि समजा हे आदमचं इथे मी आदमच्या घरी गेली आहे, ही इथे असं आदमचं घर आहे आणि आदमला म्हंटल की 1 किलो बटाटे आण. तर इकडं कुठंतरी असं दुकान आहे, आदम गेला बटाटे घेऊन आला. ठीक आहे, आता हे 1 किलो बटाटे, 1 किलोग्राम बटाटे आणायचे, तर 1 किलोग्राम काय आहे, हे बटाट्यांचं वस्तुमान आहे, बरोबर आहे? तर मग हे 1 किलोग्राम असं म्हणेल का आदम, 1 किलोग्राम बटाटे, 1 किलोग्राम बटाट्यांची दिशा काय, असं म्हणेल का तो? बटाट्यांना दिशा असते का? नाही मॅम. है ना. कुठली पण वस्तू जी आपण मोजतोय ती कशाने बनली आहे, त्या पदार्थाचं जे वस्तुमान आहे त्याला दिशा नाहीये. पण आता नीट पुढे ऐका, मी आदमला सांगितलं की आदम ह्या दुकानामधनच बटाटे आण. समजा त्या दुकानाचं नाव आहे चाफेवाडी किराणा जनरल स्टोर्स, असं काहीतरी. ठीक आहे, चाफेवाडी किराणा जनरल स्टोर्स. आणि मी म्हंटल की आता आपण दोघं जण इथे ज्या घरामध्ये आहे तिथून ते दुकान, नीट ऐका, तिथून ते दुकान 1 किलोमीटर अंतरावर आहे. कितीवर आहे अंतर सांगितलं मी, 1 किलोमीटर अंतरावर आहे. आता बघा, हे 1 किलोमीटर अंतर इकडे पण असू शकतं, इथून 1 किलोमीटर, इथून 1 किलोमीटर, है ना, असं सगळीकडे 1-1 किलोमीटर. मग आता तुला काय अजून कुठली माहितीची गरज आहे बेटा त्याच दुकानामध्ये जाण्यासाठी? आपल्याला दिशा माहित पाहिजे. हा, तू विचारशील ना मला की मॅम कुठल्या दिशेत नक्की, मला कुठल्या दिशेला जायचंय, मला पूर्वेला जायचंय, पश्चिमेला जायचंय, उत्तरेला जायचंय, दक्षिणेला. मग विस्थापन ही तीच राशी आहे ज्याच्यामध्ये अंतर पण सांगायला लागतं आणि दिशा पण सांगायला लागते. ठीक आहे, मग मुलांना अशा ज्या राशी असतात की नाही, अशा काही राशी असतात ज्यांना दिशा सांगायची गरज नसते. ज्या राशींना दिशा सांगायची गरज असते त्या राशींना आपण म्हणतो सदिश राशी. सदिश म्हणजे ज्याला दिशा सांगायची गरज आहे, आणि ज्यांना गरज नाहीये त्यांना आपण काय म्हणणार, अदिश. तर सदिश राशीमध्ये कुठल्या कुठल्या राशी येतात, बल येतं, वेग येतो,
विस्थापन येतं, जे आता आपण अभ्यास करतोय. पुढे जाऊन ह्याच धड्यामध्ये आपण शिकणार आहे त्वरण येतं. आणि अदिश राशींमध्ये काय काय येतं? दाब. गेल्या वर्षी जो तुम्ही शिकलेला ती दाब अदिश राशी आहे. त्याच्यानंतर ना अंतर, जे आता आपण शिकलो. चाल म्हणून एक असते. वेग आणि चाल एकमेकांशी जोडलेले आहेत ह्या दोन राशी, पण दिशा असल्यामुळे त्या फरक पडतो. ह्या सगळ्या काय आहेत? अदिश राशीत. परत वस्तुमान, वस्तूचे जे वस्तुमान आपण मोजतोय. परत लांबी, रुंदी, आकारमान. आपण जे ताप आल्यावर जो ताप मोजतो. आता म्हटलं की समजा अमुक अमुक मला मुलांनो 103 ताप होता. काय म्हंटल मी तुम्हाला सांगितलं? तुम्हाला माहितीये का मुलांनो, गेल्या वर्षी मी आजारी पडलेली, मला 103 ताप होता असं मी सांगितलं. आता तुम्ही मला म्हणणार आहे का मॅम कुठल्या दिशेत 103 ताप होता? तर त्याला दिशेची गरज नाहीये. म्हणजे काही काही राशी समजून घ्यायला आपल्याला दिशेची गरज नाही पडत. काही काही राशी आपल्याला समजून घेण्यासाठी दिशेची गरज पडते. कळतंय? येस मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, आता एक छोटस उदाहरण घेऊया आपण. अच्छा मुलांनो, ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे की नाही. हा, आणि तुम्हाला आता पुढचा प्रश्न काय आहे? होमवर्कला अजून एक तिसरा प्रश्न काय आहे? तुम्हाला ह्याच्यामधला फरक स्पष्ट करायचा आहे. हा, तिसरा होमवर्कचा क्वेश्चन काय आहे? सदिश आणि अदिश राशीमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. सदिश व अदिश राशीमधील फरक स्पष्ट करा. एक पहिला तर मुद्दा मी ऑलरेडी सांगितले, दोन मुद्दे ऍक्च्युअली सांगितले तुम्हाला. एक तर त्याची व्याख्या की सदिश राशी त्या राशी असतात ज्यांना पूर्ण त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी दिशेची पण गरज असते. अदिश राशींना दिशेची गरज नसते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हे उदाहरण देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर दोनच मुद्दे घ्यायचे, ते ऑलरेडी सांगितले, फक्त तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित मराठीमध्ये लिहा. आता पुढचं एक शेवटचं घेऊया, आपल्याकडे 2 मिनिटं अजून आहेत. आता ही आकृती बघून ना पटकन आपण एक छोटस गणित सोडवणार आहे. बघू बरं तुम्ही गणितात किती चांगले आहात आणि मी आता तुम्हाला शिकवलेलं किती समजलंय. मॅम, ठीक आहे, आता हा बेटा बोल. मॅम दुसरा प्रश्न काय होता? थांब, मी शेवटी ना आपला क्लास संपताना सगळे होमवर्कचे प्रश्न रिपीट करते. ठीक आहे, आता सध्या इथे बघून घ्या. समजा आता इथे टी बिंदूला एका काडीने एका माणसाने चालायला सुरुवात केली. तो चालत चालत इथे क्यू वरती आला आणि समजा इथे त्याने अंतर कापलेलं आहे. साधा सिंपल प्रश्न देते, 1 मीटर. आणि क्यू पासून आर पर्यंत आला. क्यू पासून आर पर्यंत त्याने अंतर कापलेले 2 मीटर. तर आता तो आरच्या इथे येऊन थांबला, म्हणजे तो पी पासून क्यू पर्यंत गेला आणि क्यू पासून आर पर्यंत गेला. आता तुम्हाला मला सांगायचंय की त्याने एकूण अंतर किती कापलं? अंतर एस किती आहे? 3 आणि मीटर. विस्थापन किती आहे? अच्छा, विस्थापन किती आहे मग ते पण सांगा आता मला. क्लास चालू છે ને તો કઈ મી કોટલા કે આપણે સોના ખરોઈ ને विस्थापन किती आहे ते पण सांगा. परत स्क्रीन शेअर करते. विस्थापन किती आहे? आता शिकलो ना आपण विस्थापन काय असतं. कोण सांगेल बरं, बघूया कोण स्मार्ट आहे तुमच्या क्लासमध्ये वर्गात. अंतर तर बरोबर सांगितलं तुम्ही, विस्थापन किती आहे? विस्थापन म्हणजे काय? सुरुवात जिथून केली आणि तिथे त्यांनी यात्रा जिथे थांबवली त्याच्यामधलं अंतर, बरोबर, सरळ रेषेमधलं त्याच्यामधलं अंतर त्या दिशेमध्ये, त्याला पण विस्थापन म्हणतात. तर सांगा लवकर सांगा. 3 मीटर. 3 मीटर कसं असेल बेटा? ते तर अंतर झालं ना. खरं ज्या रस्त्यावरून तो गेला त्याला आपण अंतर म्हणतो, तर ते 3 मीटर झालं. आधी तो पी पासून क्यू वर गेला, क्यू पासून आर वर गेला. आता तुला त्या माणसाला शोधायचंय पी बिंदू पासून, आता तो आर वर आहे, तर तू शॉर्टकट घेणार, तेच विस्थापन आहे की नाही? मग ते शॉर्टकट जो
मार्ग घेणार आहे त्याची लांबी सांगायची मला. आता आकृतीमध्ये बघा स्पष्ट दिसतंय तुम्हाला. इथे पाहिजे तर अजून एक खूण करते मी. आता काय ट्यूबलाइट पेटतीये, दिमाग की बत्ती जल रही है? 2 मीटर. हा 2 मीटर. नाही, चला मी काढून दाखवते. अरे आता बघा माणूस इथे होता की नाही, मग इथे आला, मग इथे आला. आता तुम्हाला त्या माणसाला शोधायचंय, तर म्हणजे तुम्हाला पी पासून चालू करणार आणि त्या आरच्या दिशेत सरळ रेषेमध्ये येणार की नाही. तर इथे अंतर काय होतं आपलं, अंतर काय होतं टोटल, पी क्यू अधिक क्यू आर, बरोबर आहे. हे पी क्यू आणि क्यू आर, तर 1 अधिक 2 म्हणजे हे तुम्ही 3 मीटर काढले, हे तर तोंडीच होतं. मग विस्थापन काय आहे आता, विस्थापन म्हणजे आपल्याला काय काढायचंय, विस्थापन म्हणजे आपल्याला पी आर ची लांबी काढायची. मग आता हा काय बनलाय, पी आर ची लांबी माहिती नाही, पण आपला आता हा बनला काटकोन त्रिकोण. मग पी आर कसं काढणार, कुठलं प्रमेय वापरणार आपण, कुठलं प्रमेय वापरणार काटकोन त्रिकोणासाठी. कर्ण म्हणजेच पी आर येते. चला हा क्वेश्चन होमवर्कला घ्या, ठीक आहे. हा क्वेश्चन होमवर्कला घ्या पटकन. आता होमवर्कचे क्वेश्चन 4 पण रिपीट करते. पहिला क्वेश्चन होता गती म्हणजे काय, उदाहरणासहित गतीचे प्रकार लिहा. दुसरा प्रश्न होता, जो तो तक्ता होता ना, भौतिक राशींची नावं आणि त्यांची एकके, तो तक्ता पूर्ण करायचा होता. तिसरा प्रश्न मगाशीच मी सांगितला, आता जस्ट लिहिलेला होता. आणि हा चौथा प्रश्न, हे गणित सोडवून तुम्ही विस्थापन काढायचंय, ठीक आहे. मी ग्रुपमध्ये जे स्क्रीनशॉट घेतले ते टाकते, ह्याचा पण स्क्रीनशॉट घेते आणि ह्याचा पण स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये टाकते. ग्रुपमध्ये होमवर्क करून नक्की टाका हा मुलांना, बघूया कोण ह्याचं उत्तर देते. चला, तर आता आपला 9:22 झालेत, वेळ संपलेली आहे. मला सांगा आजचा जे पण शिकवले तुम्हाला कळले, तुम्हाला मी शिकवलेलं समजतंय मुलांना, हो. Yes, ma'am. समजतंय? ओके. आता तुम्हाला किती समजते, मी असं तुम्ही हो म्हणताय म्हणून विश्वास नाही ठेवणार. मला ग्रुपमध्ये तुमच्या होमवर्कचे फोटो पाहिजे, ठीक आहे. मी संगीता मॅमला सांगेल की तुमचा जो पण व्हॉट्सअपचा ग्रुप बनलाय त्याच्यामध्ये मला ऍड करायला, आणि मग मी तुमचा होमवर्क ग्रुपमध्ये बघेल, ठीक आहे. हा बेटा बोल. मॅम पण ते ग्रुप मध्ये मेसेज टाकायचं होणच होत नाही.